गुड मॉर्निंग, वेलकम फ्रेंड. बघा आमच्या बुरहानपूरचा गुरुद्वारा बघा. तुम्हाला किती सुंदर प्रतिकृती किती मस्त आणि छान गुरुद्वारा आमचा बनलेला आहे. आमच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यामधला गुरुद्वारा खूप मोठा गुरुद्वारा आहे मित्रांनो. आणि आतमध्ये या गुरुद्वाराची वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की इथे 24 तास लंगर चालू असतो. म्हणजे इथे लंगर म्हटलं म्हणजे एक प्रसाद भोजन असते. हे 24 तास भोजन प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्याला दिलं जाते. आणि असा कोणताही व्यक्ती तिथे गेल्यानंतर तो भुकेला कधीही येत नाही त्या गुरुद्वाऱ्यामधून. हा आमचा बऱ्हाणपूरचा गुरुद्वारा. याचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो की कोरोना काळमध्ये सुद्धा यांनी खूप सेवा दिली लोकांना. भोजनदान वगैरे भरपूर दिलेलं आहे आणि कधीही बंद नाही ठेवलं कोरोना काळमध्ये सुद्धा. तर बघा हे किती मोठं प्रांगण आहे आमच्या गुरुद्वाऱ्याचं. हा आमचा बऱ्हाणपूरचा गुरुद्वारा. खूप सुंदर अशी प्रकृती. हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवला आहे आमचा बऱ्हाणपूरचा गुरुद्वारा. हा बघा इकडे मागच्या साईडला. आणि हे आमची इंडस्ट्री आहे. या इंडस्ट्रीमध्ये मी जॉब करतो. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आमचा गुरुद्वारा याबद्दल नक्की सांगा. आणि कोणत्या शहरातून बोलता, कोणत्या सिटीतून बोलता हे पण मला कॉमेंटमध्ये नक्की लिहा. तर बघा मित्रांनो, ही बघा इंडस्ट्रीच्या चिमण्याचा धुवा बघा कसा चालतो. बघा चिमण्या इंडस्ट्री. सध्या थंडी आहे आमच्याकडे, पण कमी प्रमाणात आहे. कारण वातावरणामध्ये थोडं बदली आहे. बदलीचं वातावरण असल्यामुळे थोडी थोडी कमी झाली, हलकी झाली आहे. तर चला मित्रांनो, सकाळी सकाळी थोडं वॉक करतोय, पायी पायी चालतोय, वॉक करतोय. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि हेल्दी राहा मित्रांनो. चला, बाय बाय.